मॅडम, ही माझी शाळा सगळी कमाई आहे, हे जमा करून द्या. अरे मुला, खरं सांग, हे पैसे चोरून आणलेस ना? नाही मॅडम, मी काही चोरले नाही. हे पैसे मी मेहनतीने कमावले आहेत. तुझी हालत बघितलीस का? आता पोलिसांना बोलावते. नक्की कुठून तरी चोरी करून आलास. तुम्ही पोलिसांना बोलावलात तर एक दिवस तुमची नोकरी जाईल. तुझ्यासारखे कितीतरी येतात इथे, समजलास का? त्याला कळलं नव्हतं की ज्या मुलाला ती आज हाकलते तोच मुलगा एक दिवस त्या बँकेची नशीब उलटेल. त्या संध्याकाळी आजीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. 12 वर्षीय अर्जुन त्यांच्या छातीला चिकटून रडत होता. आजी, मी आता कधीच बँकेत जाणार नाही. तिथले लोक मला पुन्हा मारतील. आजींना समजत नव्हतं की एका निष्पाप मुलाबरोबर इतकं वाईट कसं होऊ शकतं. बँकेत जे घडलं ते त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयानक होतं. सगळं त्या सकाळी सुरू झालं. आजी आणि अर्जुन थोडेसे पैसे जमा करण्यासाठी बँकेत पोहोचले होते. पण काउंटरवर बसलेल्या 2 महिला कर्मचाऱ्यांना नजरेत अर्जुन पडताच पहिलीने दुसऱ्याला म्हटलं, हा मुलगा इथे का आला? दुसऱ्याने हसत हसत उत्तर दिलं, कदाचित भिक्षा मागायला आला असेल किंवा चोरी करण्याच्या इराद्याने. दोघी हसल्या. त्याचे कपडे बघितले तर तेच वाटत. त्यांना कळलं नव्हतं की ज्या मुलाचा ते मजाक उडवत आहेत तोच पुढे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा बनेल. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. आजी, हे लोक माझ्यावर का रागावलेत? मी तर काही केलं नाही. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने जोरात म्हटलं, अरे छोट्या, तू इथे का आलास? तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? गार्ड रामूने पुढे येऊन अर्जुनला धक्का दिला. इथे श्रीमंत लोक येतात, तुझ्यासारख्या गरीब मुलांची इथे काही जागा नाही. अर्जुन पडता पडता वाचला आणि जोरजोरात रडू लागला. संपूर्ण बँक हे सगळं पाहत होती. पण विचित्र गोष्ट म्हणजे कोणीही काही बोललं नाही. कोणीही आवाज उठवला नाही. अर्जुन मागे सरकला आणि आजीच्या मागे लपला. आजी, मला घरी जायचंय, असं तो रडत म्हणाला. आजींनी थरथरत्या हाताने आपलं जुने पाकिट काढलं. त्यात काही नोटा होत्या. साहेब, आमच्याकडे पैसे आहेत, आम्हाला फक्त जमा करायचे आहेत. महिला कर्मचाऱ्याने पाकिट पाहिलं आणि हसली. अरे हे काय, इतके कमी पैसे घेऊन बँकेत आलात? त्यावेळी बँकेच्या एका कोपऱ्यात बसलेल्या एका माणसाने चुपचाप मोबाईल काढला. त्याचं नाव सागर जोशी, स्थानिक पत्रकार होता. तो काही कामाने बँकेत आला होता, पण जे त्याने पाहिलं ते तो दुर्लक्ष करू शकला नाही. हे चुकीचं आहे, असं त्याने मनात म्हटलं आणि कोणताही गोंधळ न करता संपूर्ण घटना रेकॉर्ड करू लागला. अर्जुनचा गळा कोरडा पडत होता. त्याने आजीचा हात ओढला. आजी, मला पाणी हवंय. आजींनी जवळच्या पाण्याच्या जगाकडे इशारा केला. बेटा, तिथे पाणी आहे. पण अर्जुन एक पाऊल टाकायच्या आधीच गार्ड रामूने त्याला थांबवलं. थांब, हे पाणी तुझ्यासारख्या मुलांसाठी नाही, हे ग्राहकांसाठी आहे. कुठे आणि जाऊन पी. शेवटी आजींनी अर्जुनचा हात धरला. चल बेटा, इथून निघूया. अर्जुन रडत रडत आजीबरोबर बँकेतून बाहेर निघाला. थोड्या वेळाने सागरही बाहेर आला आणि त्यांच्याजवळ आला. आजी, माझं नाव सागर जोशी आहे. मी पत्रकार आहे. आज जे घडलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मी तुमच्याशी याबद्दल बोलू शकतो का? बेटा, आम्ही काही चूक केली नाही. आम्ही फक्त पैसे जमा करायला आलो होतो, सागरने आदरांना म्हटलं. जर तुम्ही परवानगी द्याल तर मी संध्याकाळी तुमच्या घरी येऊन सगळी हकीकत जाणून घेऊन इच्छितो. लोकांना ही सत्यता कळायला हवी. आजींनी त्याला आपला पत्ता दिला. संध्याकाळी सागर कॅमेरा आणि रेकॉर्डर घेऊन त्यांच्या झोपडीत पोहोचला. अर्जुन एका कोपऱ्यात शांत बसला होता. सागर त्याच्याजवळ बसला. अर्जुन बेटा, आज बँकेत काय झालं? अंकल, ते मला चोर म्हणत होते. त्यांनी मला धक्काही दिला. मी काही चूक केली नव्हती. हे ऐकून सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने कॅमेरा सुरू केला आणि अर्जुनची बोलणी रेकॉर्ड केली. आजींनीही आपली कथा सांगितली. बेटा, हा अर्जुन मला 10 वर्षापूर्वी बसस्टँडवर सापडला. खूप लहान होता, रडत होता. कोणीही त्याला घेऊन गेला नाही.
तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे. सागरने विचारलं, तुम्ही पोलिसात तक्रार केली होती का? हो बेटा, केली होती, पण काहीच कळलं नाही. गोष्टींमध्ये आजींनी आपल्या आजाराचा उल्लेख केला. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, पण पैसे नव्हते. त्याच आशेने ते बँकेत गेले होते की कदाचित काही मार्ग निघेल. सागरने त्यांची संपूर्ण कथा रेकॉर्ड केली. घरी परतल्यावर सागरने रात्रभर काम केलं. त्याने बँकेची घटना एडिट केली. अर्जुन आणि आजींचे इंटरव्ह्यू जोडले. व्हिडिओचं शीर्षक होतं, 12 वर्षीय मुलाला बँकेत चोर म्हटलं. हे आहे का आपल्या बँकेचं वागणं? त्याने व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर अपलोड केला आणि लिहिलं, ही घटना दाखवते की आपल्या समाजात गरिबांना आजही माणूस म्हणून नाही तर शंकेने पाहिले जातं. व्हिडिओ आगप्रमाणे पसरला. हजारो लोकांनी शेअर केलं. कॅमेरे तयार झाले. हेडलाईन्स तयार झाल्या. सगळीकडे एकच प्रश्न घुमत होता, आपल्या बँका खरंच अशा असतात का? गरीब किंवा साधे दिसणाऱ्यांशी असंच वागणं होतं का? आजींनी अर्जुनला खूप समजावलं, बेटा, सगळीकडे वाईट लोक नसतात. काही लोक चुकीचे असतात, पण संपूर्ण जग असं नसतं. पण अर्जुनचं बालपण इतकं मोठं सत्य समजण्यासाठी तयार नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच चित्र उभं राहिलं होतं, बँक ही भयानक जागा आहे जिथे लोक दाटतात, दमदाटी करतात आणि रडवतात. दुसरीकडे आजीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ऑपरेशन तातडीने करावं लागेल, नाहीतर परिस्थिती गंभीर होईल. ऑपरेशनचा खर्च ऐकून आजीचा श्वास थांबला. त्यांच्याकडे इतके पैसे कुठून? त्याच आशेने ते अर्जुनला घेऊन बँकेत गेले होते की कदाचित लोन मिळेल, काही मार्ग निघेल. पण बँकेत जे घडलं त्याने त्यांची हिंमतच तोडली. त्या रात्री आजी म्हणाल्या, आता इलाज करवणार नाही बेटा. अर्जुन काही समजला नाही. त्याला फक्त इतकं दिसत होतं की आजी खूप उदास आहेत आणि दुखापतही. तेवढ्याच वेळी हजारो किलोमीटर दूर एका आलिशान हॉटेलच्या खोलीत बँक मालिक आणि अनिल देशपांडे फोन पाहत होते. अचानक तोच व्हायरल व्हिडिओ त्यांच्या स्क्रीनवर आला. प्रथम त्यांनी दुर्लक्ष केलं, दुसरा बँकेचं प्रकरण असेल. पण जसजसा व्हिडिओ पुढे चालला तसतसं त्याचा चेहरा कठोर होत गेला. हेच त्यांचंच बँक होतं. काउंटरवरच्या महिला त्यांच्याच कर्मचारी होत्या. एक छोट्या मुलाबरोबर असं वागणं. त्यांनी स्वतःला म्हटलं, हे फक्त बँकेची बदनामी नाही, हे माणुसकीची हार आहे. एका पित्याच्या नात्याने त्यांचं हृदय आणखी जड झालं. पण असली धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी व्हिडिओत आजीचं बोलणं ऐकलं. हा मुलगा मला बस स्टेशनवर सापडला होता. तेच बस स्टेशन, तीच तारीख, तोच वेळ, तीच जागा जिथे वर्षापूर्वी त्यांच्या स्वतःचा मुलगा हरवला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. या वर्षात पोलीस, खाजगी तपासकर्ते, मीडिया सगळं वरून पाहिलं, पण काही सुराग नव्हता. आणि आज या व्हिडिओत त्यांना पहिल्यांदाच आशेची किरण दिसली. एक पडही वाया न घालवता त्यांनी आपला सर्वात विश्वासू मित्र आणि मॅनेजर प्रकाश पाटील यांना फोन केला. प्रकाश, मी तुला एक पत्ता पाठवतोय, आत्ताच तिथे जा. हे खूप गरजेचं आहे. प्रकाशने काही प्रश्न विचारले नाहीत. बँकेचे काम तिथे सोडून त्या पत्त्याकडे निघाले. जेव्हा प्रकाश पाटील आजींच्या झोपडीसमोर पोचले तेव्हा त्यांचं हृदय भरून आलं. एक छोटीशी झोपडी, आत आजी आणि अर्जुन. प्रकाशने खूप नरमीने बोलणं सुरू केलं. आजी म्हणाल्या, मी बस स्टेशनवर बसले होते तेव्हा हा मुलगा रडत माझ्याजवळ आला. नावही सांगू शकत नव्हता, फक्त रडत होता. मन पिळवटलंय. मी त्याला सोडू शकले नाही. त्यांनी पोलिसात तक्रार केली होती, पण कोणी आलं नाही. वेळ गेला आणि अर्जुन त्यांची संपूर्ण दुनिया झाला. सगळं ऐकून प्रकाश पाटीलने ताबडतोब अनिल देशपांडे यांना फोन केला. अनिलजी, परिस्थिती खूप नाजूक आहे. आजीची तब्येत अतिशय खराब आहे. एक क्षणाचीही उशीर जीवघेणी ठरू शकते. आणि हो, तुम्ही सांगितलेली तारीख, वेळ आणि जागा सगळं अगदी जुळतंय. त्या क्षणी अनिलच्या हृदयात आशेची छोटीशी ज्योत प्रज्वलित झाली. पण त्याचबरोबर भीतीही होती. कदाचित हे फक्त योगायोग असेल. त्यांनी स्वतःला सावरत म्हटलं, कोणताही रिस्क घेणार नाही. आजी आणि मुलाला शहरातील सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये न्या.
इलाजात एकही कमतरता राहू नये. खर्चाची चिंता करू नका, सगळं मी पाहतो. प्रकाशने ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलावली. आजी आणि अर्जुनला थेट हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसरीकडे अर्जुन हे सगळं पाहत होता, पण काही समजत नव्हता. प्रकाशने त्याला जवळ बसवलं, डोक्यावर हात फिरवला आणि म्हटलं, घाबरू नको बेटा, आजी ठीक होतील. इकडे अनिल देशपांडे यांनी आपली विदेश यात्रा अर्धवट सोडली होती. फ्लाईटमध्ये बसून त्यांच्या मनात एक प्रश्न घुमत होता, खरंच तिचा मुलगा असू शकतो का? दुसऱ्या दिवशी ते भारतात पोहोचले आणि थेट हॉस्पिटलकडे गेले. जसाच त्यांची नजर अर्जुनवर पडली तसेच त्यांचे अश्रू वाहू लागले. मुलांच्या चेहऱ्यात त्यांना आपल्या पत्नीची झलक दिसली. त्या डोळ्यात ती मासूमियत. हृदय म्हणत होतं हाच आहे, पण डोकं पुरावा मागत होतं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, मला DNA टेस्ट करायचा आहे. डॉक्टर म्हणाले, रिपोर्ट येण्यास काही दिवस लागतील. अनिल म्हणाले, मी वर्षानुवर्षे वाट पाहत आहे, काही दिवस अधिक चालतील. ऑपरेशन यशस्वी झालं. जेव्हा आजींना शुद्ध आली तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या. मी इथे कशी? प्रकाश हसले आणि म्हणाले, एका चांगल्या माणसाने तुमचा इलाज करवला, बस इतकंच समजा. दुसरीकडे बँकेच्या बाहेर तुफान वाजलं होतं. मीडिया प्रश्न, हे आहे का बँकेची इन्सानियत? गरिबांशी असंच वागणं होतं का? त्या 2 महिला कर्मचारी प्रिया आणि नेहा आणि गार्ड रामू, ज्यांनी अर्जुनबरोबर वाईट वागणूक केली होती, आता भीतीत जगत होते. त्यांना समजलं की त्यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. इतर स्टाफही अस्वस्थ होते. संपूर्ण बँकेची प्रतिमा धोक्यात आली होती. सोशल मीडियावर बॉयकॉटचे नारे हॅशटॅग ट्रेंड करत होते. काही दिवसांनी DNA रिपोर्ट आली. डॉक्टरांनी रिपोर्ट अनिल देशपांडे यांच्या हातात दिली. जसाच त्यांनी कागद उघडला तसेच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अर्जुन त्यांचाच मुलगा होता. वर्षानुवर्षाची शोधयात्रा आता संपली. अनिलने अर्जुनला छातीशी लावलं आणि बराच वेळ रडत राहिले. अर्जुन काही समजला नाही, फक्त इतकं माहीत होतं की या लोकांनीच आजीला वाचवले. जेव्हा आजींना सत्य कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. अनिलने आजीचा हात धरला. तुम्ही माझ्या मुलाला आईपेक्षा कमी मानलं नाही. आजपासून तुम्ही फक्त त्याचीच नाही, माझीही आई आहात. आणि त्या क्षणी अनिल देशपांडे यांनी मनात आणखी एक निर्णय घेतला. आता फक्त एका मुलाला नाही तर इन्सानियतलाही न्याय मिळवायचा आहे. आता बँक फक्त पैशाची जागा राहणार नाही, ती इन्साफ आणि संवेदनेची उदाहरण बनेल. अनिल देशपांडे यांनी खूप प्रेमाने अर्जुनला म्हटलं, बेटा तुला पुन्हा एकदा बँकेत जावं लागेल. हे ऐकताच अर्जुन घाबरून म्हणाला, नाही पापा, तिथे लोक मला पुन्हा मारतील, दाटतील. घाबरू नको बेटा, आता तू एकटा नाहीस, तुझ्या पापा तुझ्या बरोबर आहेत आणि जी बँक तुला भीती वाटते ती आता आपलीच बँक आहे. अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याचं मासूम मन हे समजू शकत नव्हतं. पप्पा, जे बँक मला चोर समजत होती, जे लोक मला रडवत होते, ती तुमची कशी असू शकते? तेव्हा अनिल देशपांडे यांनी त्याला संपूर्ण सत्य सांगितले. त्यांनी समजावलं की प्रत्येक ठिकाणी काही चांगले लोक असतात आणि काही चुकीचे. बेटा, काही लोकांच्या चुकीच्या विचारांमुळे संपूर्ण सिस्टम चुकीचं होत नाही, पण अशा लोकांना सबक शिकवणं गरजेचं असतं. दुसऱ्या दिवशी बँकेचं वातावरण वेगळंच होतं. अनिल देशपांडे आपल्या मुलाला अर्जुनला घेऊन बँकेत पोहोचले. अर्जुनच्या हातात एक मोठा बॅग होता, इतका जड की त्याला सांभाळणंही कठीण वाटत होतं. त्या बॅगमध्ये ढेर सारा पैसा होता. तो पैसा जो अनिलने आपल्या मुलाला एक सबक शिकवण्यासाठी दिला होता. जसाच अर्जुन बँकेत आला, सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. अरे, हाच तोच मुलगा आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अर्जुन थांबला नाही. थेट त्या काउंटरवर गेला जिथे प्रिया आणि नेहा बसल्या होत्या. त्याने बॅग उघडली आणि सारा पैसा काउंटरवर पसरवला. नोटांचा ढीग पाहून बँकेत शांतता पसरली. अर्जुन म्हणाला, तुम्ही म्हणालात की मी चोरी करायला आलोय, माझी औकात आणि इथे पैसे जमा करण्याची. बघा, मी पैसा घेऊन आलोय, आता हे जमा करा. त्या दोघी महिला आणि गार्ड रामू यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना समजलं की आता प्रकरण हाताबाहेर गेलंय.
त्या क्षणी बँकेचे दरवाजे उघडले आणि अनिल देशपांडे आत आले. सर्व कर्मचारी लक्ष द्या. अनिल देशपांडे यांनी सगळ्यांसमोर घोषणा केली, हा मुलगा अर्जुन माझा मुलगा आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर वाईट वागणूक केली त्यांना या क्षणापासून नोकरीतून काढून टाकलं जातं. त्यांनी कठोर स्वरात म्हटलं, जे एका निष्पाप मुलांबरोबर इन्सानियत विसरू शकतात ते आमच्या बँकेत काम करण्याच्या लायकीचे नाहीत. कर्मचारी एकमेकांकडे पाहत होते. ज्याला ते गरीब बेसहारा मुलगा समजत होते तो बँक मालकाचा मुलगा निघाला. त्यांनी सिक्युरिटी बोलावली आणि त्या तिघांना बँकेतून बाहेर काढलं. ही बातमी आगप्रमाणे पसरली. बाहेर उभे रिपोर्टर आणि कॅमेरे सगळं रेकॉर्ड करत होते. न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज चालू झाली. व्हायरल व्हिडिओमधला मुलगा निघाला बँक मालकाचा मुलगा. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कोणी म्हणत होतं हे कर्माचं फळ आहे, कोणी म्हणत होतं हे नशिबाचा खेळ आहे. पण एका गोष्टीवर सर्व सहमत होते, चुकीच्या कृत्याचा परिणाम कधी चांगला नसतो. मॅनेजर प्रकाश पाटील यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते जाणत होते की अनिल यांनी मुलगा हरवल्यावर कसे दिवस काढले होते. आज नशिबाने त्यांना सगळं परत दिलं होतं. अनिल देशपांडे यांनी एक सुंदर घर घेतलं जिथे तिघेही सुखाने राहू शकतील. अर्जुनसाठी चांगली शाळा ठरवली. आजीसाठी घरी नस ठेवली. जीवनाने शेवटी त्यांच्या जखमावर मलम लावला होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच पुन्हा नवीन कथेसह. धन्यवाद.